हाय हॅलो कशा आहात सगळे. तर वेलकम टू माय चॅनल दीपाली लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे माझ्या चॅलेंजचा 37वा दिवस. ओ माय गॉड, आपलं चॅलेंज कंप्लीट होत आलेले. आणि आज मी ड्रेस शिवते तुम्हाला सांगते. तर ह्या ड्रेसचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी टाकणार आहे. तर बघा इथे 4 फोल्ड करून घेतले, तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला दाखवलं आहे. आणि जेवढी उंची पाहिजे तेवढ्या हिशोबाने तुम्हाला या साईडने टर्न मारून, असं अस्तरचं कापड आहे तर सगळ्यांनाच माहिती. तर ह्या हिशोबाने असं मला 15 घ्यायची होती, म्हणजे 14 उंची असते कमरेची, तर 15 घ्यायची स्टिचिंगमध्ये जातं, त्याच्यामुळे 15 घ्यायच्या. तर अशा पद्धतीने मी इथे 15 घेतलेले. 15 येईपर्यंत असं 4 फोल्ड करायचं. 2 फोल्ड तर ऑलरेडी असतं आणि त्याला अशा पद्धतीने करून घ्यायचं. आणि इथे अशी एक लाईन मारून घ्यायची. खाली बघू शकता तुम्ही, जो कॉर्नरचं कापड आहे ना, तर तो असा वाकडा तिकडा असतो. त्याच्यामुळे आज मी एकदम पूर्ण इन डिटेलमध्ये कटिंग आणि स्टिचिंग टाकलेलं आहे. दरवेळेस मी टाकते पण काही ना काही मिसिंग होतं असं मला वाटतं, पण आज मी एकदम डिटेलमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. आणि हो, सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यांसाठी एक मोठं सरप्राईज आहे. तर ते तुम्हाला मी सांगते की जाऊ द्या, शेवट सांगते व्हिडिओच्या. पहिले व्हिडिओचं मी तुम्हाला हे सांगून देते. हे बघा, आता इथे वरती जे माप घेतलेलं आहे ना, तर ते आहे खांद्याचं माप. तर आपला जेवढा खांदा असेल ना, त्याचा दुसरा भाग घ्यायचा. म्हणजे आपला जर खांदा असेल 14 तर 7 घ्यायचं आहे. तर इथे मी 7.5 घेतले, कारण माझा खांदा 15 आहे, मी 7.5 घेतले. आणि जो मोंडा आहे ना, मोंडा, तर तो पण मी 7.5 घेतला आहे. तर नॉर्मली 7 पण घेऊ शकता तुम्ही. तर आता बघा इथे मी हे बघा, हे 8 घेतलेला होता माझा. आणि हा मोंडा जो आहे ना, तर तो 7.5 घेतलेला. हे दीदीचं माप आहे. तर हा दीदीचं जे आहे ना, ते 8 घेतलेलं आहे खांदा. आणि हे जे आहे ना, तर हे 7.5 घेतलेलं आहे मोंडा. आणि इथे ना अशी बॉक्स तयार करून घेतलेला आहे, ठीक आहे. आणि हे जे माप आहे ना, तर हे 14x15, म्हणजे 1 इंच जास्त घेतलेलं आहे. पण जो मोंडा आणि जे खांदा असतो ना, त्याचं माप आपल्याला जेवढं आपलं माप असेल तेवढंच घ्यायचं आहे, त्याला एक्स्ट्रा माप घ्यायचं नाही. आणि बघा इथं लाईन मारलेली ना, तर इथे आपल्याला घ्यायचं आहे छातीचं माप. तर जेवढी आपली छाती असेल त्याचा 4था भाग घ्यायचा आहे, म्हणजे छातीला डिवायडेड/4 करायचं आहे. तर आता छाती जी होती ना, तर ती 36 होती. मग 36 प्रमाणे किती येतं त्या हिशोबाने तुम्हाला इथे माप घ्यायचं आहे. आणि पुढे बघा, मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे स्टिचिंगसाठी. 1.5 इंच पण घेऊ शकता, पण जे शिकाऊ असेल त्यांनी 2 इंचच घ्यावं, जेणेकरून काय होतं ना, आपल्याला जास्त परफेक्शन नाही राहत ना, त्याच्यामुळे. आणि इथे जो कंबर होतं ना, तर कंबर होतं 34. तर मग 34चा 4था भाग घ्यायचा. आणि इथे अशा पद्धतीने 2 इंच जे आहे ना, ते एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता मी आणि इथे अशी स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे. तर हे बघा. आणि त्यानंतर बघा इथे ना, तुम्हाला असं एक कर्व शेप देऊन घ्यायचं आहे, कर्व शेप. तर कर्व शेप देण्यासाठी तुम्हाला इथे 1.5 इंच आणि 1 इंचाचं असं कोपऱ्यापासून माप घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवते मी, बघा. आणि पहिले हे खांदा घेऊ आपण. आणि गळा जो घेतला आहे ना, 3.5 घेतलेला आहे मी. आणि 3.5पेक्षा थोडंसं जास्त घेतलं आहे, 3.5 घेतलं आहे. आणि वरती जे आहे ना, एक 4 इंचापर्यंत आहे ना, मी असं त्रिकोणी माप घेऊन घेतलेलं आहे. हे बघा, अशा खालच्या साईडनी हा जो खांदा आहे ना, थोडा खालच्या साईडनी त्याला शेप देऊन घ्यायचा, जेणेकरून परफेक्ट बसतं, खांद्याला उचकत नाही. आणि इथं 3.5चा मी गळा घेतला आहे, म्हणजे जे माप आहे ना, 3.5 घेतलं. आणि उंचीला जे आहे ना, तर तुम्हाला उंचीचं जेवढा गळ्याची उंची पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. मी 5 घेतलेलं आहे, 5-5.5 घेतलेलं आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. मागचा गळा आम्ही मोठा घेतला, पुढचा गळा 5-5.5पर्यंत तुम्ही घेऊ शकतात, कारण आपण याच्यावर ओढणी वगैरे नाही वापरणार राहतो, त्याच्यामुळे मीडियम मस्त ठेवायचा, जास्त काही मोठा घ्यायचा नाही गळा. आणि त्याच्यानंतर बघा इथे 1 इंच किंवा अर्धा इंच अशा पद्धतीने घ्यायचं. मी इथं 1.5 आणि 1 घेते, जेणेकरून म्हणजे ना थोडंसं ढिल्लंच व्यवस्थित येतं. तर हे बघा, अशा पद्धतीने एक कर्व शेप, पुढचा फ्रंट आणि बॅक साईडच्या गळ्याला असं कर्व शेप देऊन घ्यायचा. तर चला, तुम्हाला आता मी कट करून दाखवते. आणि गळा जो आहे ना,
तर गळाचं मी नंतरच कटिंग करून घेतलं, मला सुचतच नव्हतं. गळा तुम्ही कसाही तुम्हाला शेप देऊ शकता. तर हे बघा अशा पद्धतीने हे कट करून घेतलं इथे. आणि हे 2 पार्ट जे आहे ते झाले. हे हा फ्रंट पार्ट आहे, त्याचं मी परत एकदा मुंडा कट करून घेतलेला आहे. हे बघा हे दोघी पार्ट झाले. तर काहीच नाही करायचं, हे 2 पार्ट घ्यायचे, साडीवर ठेवायचे आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायची साडी. तुम्हाला काहीच नाही करायचं. मी एक्स्ट्रा कट करून घेते आणि कारण सुळसुळीत साडी होती ना, मग त्याच्यामुळे एक्स्ट्रा कट केलं आहे मी साडीचं कापड. हे बघा अशा पद्धतीने. आणि नंतर आहे ना त्याला पिना वगैरे लावून आहे ना स्टिचिंग करून घेतलं आणि मग उरलेलं कापड मी कट करते, जेणेकरून आहे ना कमी जास्त होत नाही त्याच्यामुळे. आणि साडी भरपूर मोठी राहते त्या हिशोबाने. आता हा मोठांचा ड्रेस होता त्याच्यामुळे मग भरपूर होतं, वायाच गेलं असतं ते कापड असं पण. म्हणून मग मी पहिले आपण आहे ना असं ठेवून घ्यायचं. हे बघा मी जसं ठेवलं आहे ना त्या पद्धतीने ठेवून घ्यायचं. एक्स्ट्रा कापडाचं थोडंसं एक्स्ट्रा 2-1 इंच जास्तच ठेवायचं. आता हे बघा याला पूर्ण अशा मी पिना लावून घेतलेल्या आहे आणि पिना लावून घेतल्यानंतर आहे ना तुम्हाला ते स्टिचिंग करून घ्यायचं, म्हणजे सरकत नाही. हे बघा मी बघा कसं पिना लावलं. आपण नवीन टेलर आहे त्याच्यामुळे ना असं व्यवस्थित परफेक्ट आलं पाहिजे. पण आहे ना मी तुम्हाला सांगते, आता हा दुसरा ड्रेस, पहिला ड्रेस एवढा परफेक्ट आला आणि हा दुसरा ड्रेस पण एकदम म्हणजे माप वगैरे शांततेत शिवला ना एकदम परफेक्ट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ना काय झालं ना, मी शॉर्ट टॉप शिवून आहे ना मला हे जे वरचं माप आहे ना ते एकदम परफेक्ट यायला लागलेले आहे. त्याच्यामुळे आहे ना तुम्ही ना जसं ते म्हणता ना प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट मॅन, तसंच असतं. जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तर त्या हिशोबाने तुम्हाला ॲटोमॅटिकच सगळ्या गोष्टी यायला लागतात. तर हां, आणि तुम्हाला एक सगळ्यात इम्पॉर्टंट सांगायचं होतं की जर माझ्या ह्या व्हिडिओला जर 1000पेक्षा जास्त कमेंट आल्या किंवा 500 पण चालेल मला, जर कमेंट आल्या आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कमेंट करणाऱ्यांना, म्हणजे ज्याची कमेंटला जास्त लाईक्स असेल ना तर त्या व्यक्तीला मी ड्रेस माझ्याकडनं फ्रीमध्ये शिवून देईल. साडी अस्तर तुमचं असेल, बाकी मी शिवून देईल तुम्हाला. आणि ट्रान्सपोर्ट चार्जेस तुमचे असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पुण्यात राहत नसेल तर अशा पद्धतीने मी आज क्रायटेरिया ठेवलेला आहे. तर बघा कोणाला ड्रेस शिवायचा असेल तर लवकर कमेंट करा. तर कमेंट मला जास्तीत जास्त पाहिजे आणि ज्याची कमेंट टॉपला असेल त्याला मी हा ड्रेस शिवून देईल फ्रीमध्ये. तर फक्त साडी अस्तर द्या मला तुम्ही फक्त, आणि जे ट्रान्सपोर्ट चार्जेस असेल ते. तर हा आहे आजचा माझ्या व्हिडिओमधला मी सगळ्यात छान पार्ट टाकलेला आहे. मला एवढं भारी वाटतं आहे ना, तर मी स्वतःच एक्सायटेड आहे. तर हे दोघी पार्ट आहे ना जॉईन करून घ्यायचे बघा. आणि पहिला पार्ट मी जॉईन करून घेतला, उलटा करून घेतला. जॉईन करताना नाही का साईडनी, त्याच्यानंतर खालच्या साईडनी आणि गळ्याच्या साईडनी, तर अशा पद्धतीने जॉईन करायचं. हे एकदम कड्याला टीप मारलेली मी अस्तरवर, तुम्ही बघू शकता एकदम कड्याला टीप मारलेली, जेणेकरून काय होतं ना की उलटं केल्यानंतर म्हणजे असं जास्त वायफळ कापड वाया जात नाही. आणि आपल्याकडे काही साधं मशीन आहे आणि दोरे निघतातच, मग जेवढे कड्याचे दोरे कमी निघतील त्या हिशोबाने आपल्याला वापरायचं आहे. म्हणजे कसं आहे ना आपल्याकडे हे नाही आहे, म्हणजे ओव्हरलॉकची मशीन नाही आहे ना, मग त्याच्यामुळे जेवढं आपण उलटं करून घेऊ ना आतलं कापड, तेवढं आतून फिनिशिंग चांगली येते. म्हणून मी ह्या गोष्टी करते. तर हे बघा इथे ना मी हा गळा मोठा घेतलेला आहे, थोडा एक 7.5-8 इंचपर्यंत घेतलेला आहे. आणि याला असं पानाचं शेप देऊन घेतलेलं आहे. आणि हे जे वरचं माप जे आहे ना 3.5 म्हणजे 7पर्यंत घेतलेले. उरलेले जे आहे ते बाईला ठेवलेले जसे तसे. तर अशा पद्धतीने मी टिपा मारून घेतल्या. आणि हे बघा असा गळा ना मी ना आधी कट नाही करत, मी पहिले ना हे गळ्याचं आहे ना तिथेच हे करून घेते, टिपा मारून घेते आणि मग कट करते, म्हणजे कसं परफेक्ट येतं माझं. आणि काय होतं ना पहिले गळा कट केला ना मग ते सरकते इकडे तिकडे, त्याच्यामुळे ना फिनिशिंग चांगली नाही येत गळ्याची. आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहिती माझं काही क्लास बीच झालेलं नाही, त्याच्यामुळे मला फिनिशिंग चांगली करायची राहते. म्हणून मी या सगळ्या गोष्टी आणि या टिप्स वगैरे वापरत राहते. तर हे बघा अशा पद्धतीने आता हे बघा हे कशा पद्धतीने मी कड्याच्या साईडनी, म्हणजे आता मी जिथं टिप मारते तिथे, त्याच्यानंतर खालच्या साईडनी आणि
वरच्या साईडनी, वरचं म्हणजे कोणतं, गळ्याचं साईड, अशा साईडनी मी टिपा मारून घेते आणि असं उलटं करून घ्यायचं आहे बघा. जिथं शोल्डरचा भाग आणि मोंड्याचा भाग आहे ना तिथं तसंच ठेवायचं आहे म्हणजे ना आपल्याला उलटं करायला सोपं जातं. तर अशा पद्धती आता इथे माझ्या पिना राहून गेल्या त्या वर्गामध्ये आणि मी नाडी पण आधीच लावून घेतलेली यावेळेस बघा. फिनिशिंग एकदम भारी येतं, गळ्याचं फिनिशिंग आहे ना एकदम भारी येतं बघा. त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने ट्रिक वापरते. आता आपण ना मी टिपा मारून जे वरती केल्यानंतर सुलटं केल्यानंतर मोंढ्याच्या साईडला आणि वरच्या खांद्याच्या साईडला टिपा मारून घ्यायच्या. आणि त्याच्यानंतर बघा आता मी बाही कापते. तर बाही कापण्यासाठी काय करायचं, जेवढं तुम्ही छातीचा माप घेतलेलं आहे, छातीचं माप किती घेतलं होतं तुम्ही, 36 आहे, त्याच्यानंतर 36चा चौथा भाग घेतला तुम्ही तर 9 आलं बरोबर. तर 9ला तुम्ही जास्त घ्या, 10 घ्या, 11 घ्या, किती पण घ्या. हे बघा आता माझं 9 आलेलं होतं ना, मग तेवढं घ्यायचं. आणि एक्स्ट्रा मी घेतलेलं आहे कारण मला वरती थोडंसं चुना पाडायच्या होत्या त्याच्यामुळे. आणि खाली 3 घ्यायचं आहे, असं लांबीला घ्यायचं 9 आणि हे जे आहे ना रुंदीला तर 3 घ्यायचं आहे. थोडंसं तब्येत जास्त असेल तर 4 पण घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर आहे ना असं हा शेप देऊन घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही हा शेप द्यायचा. हा मी असंच अंदाजच देते बरं का, पण तरी पण एकदम परफेक्ट होतो हा. आणि उरलेलं मी तसंच ओढून घेतलेलं आहे पुढे, कारण की ना मला इथं वरती थोडंसं चुन्या पाडायच्या होत्या म्हणून मी एक्स्ट्रा घेतले. मला ही लेस लावायची होती पण ती लेस काय चांगली दिसली नसती, भरपूर म्हणजे जी साडी आहे ना त्याला खूप वर्क आहे त्याच्यामुळे. आणि इथं मी उंची घेतली, उंची तुम्हाला जेवढी पाहिजे आहे ब्लाऊजची 3, 4, 5 अशी घ्यायची आहे. तर इथं याला जाणार होतं काय म्हणतात टिपांमध्ये, त्याच्यामुळे मी ह्या हिशोबाने अशी घेतलेली उंची. आणि त्यानंतर आहे ना जेवढं तुमचा माप असेल ना, जेवढं तुमचं जे हाताचा जो घेर असतो त्याचं जेवढं माप असेल ना त्या हिशोबाने खाली तुम्हाला असं रेष मारून घ्यायची. तर आता इथून बघा मी इथे ना एक्स्ट्रा घेतलेलं आहे थोडं, तुम्हाला सांगितलं ना ते थोडंसं एक्स्ट्रा घेतलं. आणि ह्या हिशोबाने हे बघा मी हे असं एक्स्ट्रा घेतलेलं आहे कारण मला चुन्या पाडायच्या होत्या म्हणून. आणि त्यानंतर आता इथून आहे ना असं कट करून घ्यायचं आहे, तुम्हाला दाखवते आहे. आणि बाही ना प्लेनच घ्यायची होती, मला डिझायनर नव्हती घ्यायची. तर हे बघा अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. इझी आहे शिवायला, काहीच नाही. पहिले मला पण अवघड वाटत होतं की काय कसं म्हणजे नाही का, चुकतच होतं माझं पहिले, पण आता मला एकदम परफेक्ट यायला लागलेले. त्याच्यामुळेच तर पहिला ड्रेस झाला की दुसऱ्या ड्रेसची रिक्वायरमेंट पण आली. मग मी पण शिवला कारण की म्हटलं काय तेवढंच आपल्या चॅलेंज कंप्लीट होण्यासाठी मदत होईल. आणि हा ड्रेस शिवायला मला खरंच खूप आवडलं, खूप जास्त. तर आता बघा हे झालेलं आहे आपला ड्रेस. आपलं काय म्हणतं हे आता फ्रंट साईड आहे, तर फ्रंट साईड मी असं दोघी साईडला मार्क करून घेते मी, कारण की मी लक्षात नाही राहत कमी जास्त. आणि हे बघा इथं आहे ना अशा पद्धतीने जसं आपण फ्रंट साईडच्या मोंडाची साईड कट केली होती तशी इथं पण थोडीशी अशी कट करून घ्यायची. मी जसं दाखवलं आहे त्याप्रमाणेच थोडंसंच कट करायचं आहे. तेवढंच आपण पुढच्या साईडला कट केलेलं होतं बघा अस्तरवरती, तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे. आणि नाव देऊन घ्यायचं म्हणजे लक्षात राहतं फ्रंट साईड आणि बॅक साईड. आणि हे बघा हे 2 पार्ट असे तयार झाले. आणि जेव्हा तुम्ही सुलटं करून घेताना, सुलटं केल्यावर बघा दापटीप गळ्याच्या साईडला दापटीप मारून घ्यायची आहे. आणि हे दोघं जे पार्ट आहे ना हे असे बघा, पहिले ना एक सुलटी साईड आणि त्याच्यानंतर वरतून जो दुसरा पार्ट आहे त्याची उलटी साईड ठेवायची. आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे त्या पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या. आणि त्यानंतर तुम्हाला जॉईन करायची बाही. आता बाहीचं बघा, बाहीला कसं केलं आहे मी, अशी सेंटर घेतला आहे आणि सेंटर पॉईंटला इथं पिन मारून घेतली कारण एक्स्ट्रा कापलेली ना आपण, तर मग त्याच्यामुळे मधल्या साईडनी टिपणी मारायची, कड्याच्या साईडनी. मग परफेक्ट माप येण्यासाठी आपण सेंटरला अशी पिन मारून घेतली. त्याच्यानंतर वरती येवस्तोर म्हणजे खांद्यापर्यंत येवस्तोर आहे ना साधी सिंपल टिप मारून घ्यायची. आणि वरती आलं का मग तिथून छोट्या छोट्या चुन्या मारायला सुरुवात करायची, कारण मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे ना, मग छोट्या चुन्या मारायच्या. आता तुम्हाला दाखवते बघा, तुम्हाला इथं ह्या व्हिडिओमध्ये एकदम परफेक्ट दिसत असेल. आणि मला तरी असं वाटतं एवढा व्हिडिओ बनवले त्याच्यानंतर मी हे एकदम परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बनवलेला आहे. आता बघा इथपर्यंत आलं ना, मग ही पिन मी काढून घेतली आणि इथून छोट्या छोट्या चुना मारून घेतलेल्या आहे बघा.
सेंटरपर्यंत आलं आणि थोडं सेंटरच्या अलीकडे पलीकडे छोट्या छोट्या चुना मारायच्या आणि त्याच्यानंतर परत एकदा खालच्या साईडने परत स्ट्रेट अशी हे मारायची टिप मारायची. बघा मी एवढंच इथं चुन्या मारून घेतल्या. चुन्या मारल्यानंतर मी एकदा चेक पण करते की खाली व्यवस्थित कापड उरणार आहे ना परफेक्ट शेवटपर्यंत. मग त्या हिशोबाने चुन्या मारायच्या. आता बघा इथे अशा छोट्या छोट्या चुन्या मारून घ्यायची, छान दिसते. आणि त्याच्यानंतर पण इथे मी बघून घेतलं की उरतं आहे त्याच्यामुळे मी शेवटपर्यंत अशी साधी टीप मारून घेतली. तर अशा पद्धतीने हे बघा, अशा पद्धतीने दोघी साईडनी तुम्हाला ह्या अशा दोघी साईडनी तुम्हाला बाया जॉईन करून घ्यायच्या आहे. आणि बाया जॉईन केल्यानंतर तुम्हाला दाखवते नंतरच्या स्टेपमध्ये. तर मी काय केलं, 4 मीटरचं अस्तरचं कापड घेतलेलं होतं. ठीक आहे, तर 4 मीटरच्या अस्तरच्या कापडामध्ये जेवढं आपल्या वरची साईड झाले तेवढं, आणि जो उरलेला कापड होता त्याच्यामध्ये मी काय केलं, 1 मीटरचं जे कापड आहे ना, ते छोट्या मुलीसाठी ड्रेस शिवायचा, तर ते 1 मीटरचं कापड कट केलं आणि उरलेलं जेवढं पण अस्तर आहे ना तेवढं मी ह्या ड्रेससाठी वापरलं आहे. सेम साडीचं तसंच केलेलं आहे. साडी जी आहे ती 1-1.5 मीटरपर्यंत मी छोट्या मुलीसाठी साईडला ठेवलेली आहे. आणि उरलेली साडी जी आहे ना त्याचे 2 पार्ट करून घेतलेले. बघा, उरलेली साडी जेवढी पण असेल ना तर हाफ करायचं आणि 2 पार्ट करायचे. आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक साडीला अशी चुनी करून घे. चुन्या मी कशा केल्या आहे बघा, बॉक्सवाले प्लेट्स पाडलेले आहे मी. तर दोघी साईडनी म्हणजे ह्या पार्टला पण आणि त्या पार्टला पण, दोघी पार्टला तुम्हाला अशा चुन्या मारून घ्यायच्या आहे. आणि चुन्या मारल्यानंतर काय करायचं आहे की माप बघून घ्यायचं. म्हणजे जे वरचा आपण जो वरचा पार्ट शिवलेला आहे ना, तर त्या पार्टचं जेवढं माप आहे ना, जेवढं खालचं माप आहे ना, त्या हिशोबाने चुन्या कंप्लीट व्हायला पाहिजे. या हिशोबाने चुन्या मारत जायच्या. तर अशा पद्धतीने जर तुम्ही शिवल्या ना तर परफेक्ट अशा चुन्या परफेक्ट बसता शेवटपर्यंत. एखादी अर्धी चुनी तुम्हाला एक्स्ट्रा मारावं लागते, कारण मी हे कापड एक्स्ट्रा घेतलं आहे साडीचं. तर अशा ह्या वेळेस ना मी बॉक्सच्या प्लेट्स मारल्या, एवढा भारी दिसताना. आता नेक्स्ट टाईमपासून मी जो पण ड्रेस शिवेल ना साडीचा, बॉक्सच प्लेट मारेल. कारण त्या बॉक्सच्या प्लेट मारल्या ना त्यांना असं एकदम म्हणजे आपण त्या त्रिकोणी कळ्या पाडून कशा ड्रेस शिवतो तशा दिसतात. तर अशा पद्धतीने काय करायचं, दोघी साईडला अशा चुन्यांचं मारून घ्यायचं आहे. बघा मी इथं माप पण घेते, तुम्हाला दाखवते. ते चुन्या झाल्यानंतर आहे ना थोडं साईडला ठेवायचं आहे पार्ट, आणि त्यानंतर चुन्या मारायला लागायचे. तर हे बघा अशा पद्धतीने परफेक्ट असं मापात बसलेलं आहे. दोघी साईडला अशा चुन्या मारून झाल्या का तर त्या काय करायच्या, जॉईन करायच्या. तर पार्ट आपलं घ्यायचा, वरचा पार्ट ठेवायचा वरती, जे वरचा आपला पार्ट आहे ना तो सुलटा ठेवायचा. त्याच्यावरती हा जो पार्ट आहे म्हणजे जो चुन्या केलेला आपण पार्ट आहे ना तो उलटा ठेवायचा. म्हणजे वरचा जो पार्ट आहे ब्लाऊजचा तो सुलटा ठेवायचा, त्याच्यावरती हा पार्ट उलटा ठेवायचा. हा पार्ट एकदा टीप मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती अस्तर टीप मारायची. म्हणजे एकदम परफेक्ट होतं. म्हणजे अस्तर खालच्या साईडला जातं आणि जो वरचा भाग आहे तो वरच्या साईड. तर अशा पद्धतीने हे दोघी पार्ट जॉईन करायचे. दोघी साईडला 2 वेगवेगळ्या साईड केल्या ना तर एकदम परफेक्ट काम होतं. कारण ते गोल करतो ना आपण गोल, तर ते काय व्यवस्थित होत नाही. हे जे ड्रेसचं जो हे आहे ना टिप्स, ही एकदम भारी आहे. जे नवीन शिकाऊ आहे त्यांच्यासाठी सांगते मी. ज्यांचा ऑलरेडी जे परफेक्ट आहे त्यांना सगळ्याच गोष्टी जमतात. म्हणजे नवीन घरच्या घरी करतात त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर बघा आता मी काय केलं आहे, जो ओरिजिनल पार्ट फॅब्रिकचा आणि जो आपला म्हणजे ब्लाऊजचा पार्ट आहे तो एकत्र जॉईन केला. त्याच्यानंतर हा जो अस्तरचा पार्ट आहे ना हा डायरेक्ट ठेवून डायरेक्ट चुना मारते मी. आणि साध्याच चुन्या मारायच्या आहे तुम्हाला, याला काय प्लेट करायची गरज नाही, आतल्या साईडने जातो त्याच्यामुळे. हे बघा मी तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीने चुन्या पाडून घ्यायच्या. तर सेम दोघी साईडनी चुन्या पाडायच्या आहे आणि 2 पार्ट जॉईंट करून घ्यायचे, बाकी काहीच नाही करायचं आहे. हे बघा, तर आपला ड्रेस तयार झालेला आहे आणि इतका छान झाला ना, म्हणजे मला खूपच आवडला. आणि राहुल तर मला बोलला की तू त्यांच्यासाठी शिवला का स्वतःसाठी, स्वतःच घालून फिरते. पण दीदीचं माप माझं माप बऱ्यापैकी सेमच असल्यामुळे हा ड्रेस मी त्याच हिशोबाने शिवला आहे. तर कसा वाटला तुम्हाला ड्रेस? आणि हां, छान कमेंट करायच्या. ज्याच्या कमेंटला सगळ्यात जास्त व्ह्यूज असेल, लाईक्स असतील, सगळ्यात इम्पॉर्टंट मला त्या कमेंटला 500च्या वरती व्ह्यूज पाहिजे.
तर तुम्हाला मी आणि हो मला पण जास्तीत जास्त व्ह्यूज पाहिजे आणि लाईक्स पाहिजे. 1000 लाईक्स तर मला पाहिजे या व्हिडिओला. आणि ज्या कमेंटला जास्तीत जास्त व्ह्यूज असतील 500च्या वरती त्याला मी असा ड्रेस फ्रीमध्ये शिवून देणार आहे. अस्तर साडी तुमची, ट्रान्सपोर्ट तुमचे. आणि हा ड्रेस मला कसा वाटला कमेंट करून नक्की 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 सांगा. आणि माझी ऑफर पण कशी वाटली ती पण सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय. ओके डन.